सरकार म्हणजे एकदम निर्दयीपणाने हा कारभार चाललेला आहे। एक तर तातडीने मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो की शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे। तुम्ही त्याला ओला दुष्काळ म्हणा, नाही तर तुमच्या अकलीचा दुष्काळ म्हणा, काही म्हणा, पण शेतकरी आज संकटात आहे। शेतकऱ्याला ताबडतोब हेक्टरी 50,000 रुपये मदत झाली पाहिजे। बाकीचे सुद्धा खूप विषय आहेत, कारण घरदारं वाहून गेलेली आहेत। पंतप्रधान आवास योजना हे मी यापूर्वी सुद्धा बोललेलं, तशी ग्रामीण योजना परत एकदा आणा किंवा नव्याने आणा, आणि शेतकऱ्यांची जी ज्याला मी काय म्हणेन, जेमतेम काही घर आहे त्याला घर म्हणणं सुद्धा फार धाडसाचं ठरेल, अशा प्रकारचे निवारे आहेत, खोपटी आहेत, आणि ते पाण्यामध्ये वाहून जातात। आता यांचे निकष काय? वाहून गेले त्या घरात 48 तास पाणी राहिलं पाहिजे, हा कुठला निकष आहे? तर ही जी सगळी तात्पुरत्या स्वरूपातली घरं आहेत, त्यांना नुसती डागडुजी नाही, तर त्यांना पक्क्या स्वरूपाची घरं ही प्रधानमंत्री आवास योजनेतून फुकटात बांधून दिली गेली पाहिजेत। शाळासुद्धा ताबडतोब सुरू केल्या गेल्या पाहिजेत। आणि पहिली महत्त्वाची गोष्ट, याच्यात सुद्धा माझ्याकडे माहिती आलेली नाही, पण जेव्हा मी मुख्यमंत्री होतो आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली होती, मी त्या छावण्यांना सुद्धा भेट दिली होती। नागरिकांचं आम्ही स्थलांतर केलं होतं, त्यांना सुरक्षित ठिकाणी त्यांना निवारे उपलब्ध करून दिले होते। मग काही कॉलेजेस असतील, काही आणखीन कोणाच्या बिल्डिंग होत्या, काही ठिकाणी आम्ही छावण्या उभारल्या होत्या, त्यांना तिकडे आम्ही हलवलं होतं। त्यांच्या आरोग्याची सुद्धा आम्ही एक व्यवस्था केली होती, कारण असा पाऊस झाल्यानंतर रोगराई पसरण्याचा धोका असू शकतो। त्याच्यामुळे ताबडतोब या नागरिकांना सुरक्षित आणि चांगल्या ठिकाणी हलवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे।